गगनबावडा तालुक्यातील शिक्षण विभागातील 40 पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर आता परिणाम होताना दिसतोय। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या जागाच न भरल्यामुळे आता विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका वाढलाय। त्यामुळे आता प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे। आपण पहिल्यांदा गगनबावडा तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया। गट शिक्षण अधिकारी 1, केंद्र प्रमुख 3, विषय शिक्षक 9, मुख्याध्यापक 1 आणि अध्यापक 18। गट शिक्षण अधिकारी पदाचा कार्यभारही प्रभारी चालवत असल्याने लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे। अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आणि त्याला ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असल्याने शाळेतील शिक्षकांची दमछाक होत आहे। यातच नोंदणी कामे, शासकीय उपक्रम, विविध प्रशिक्षणे, प्रशासकीय कामांमुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। शाळेतील रिक्त पदांसाठी वेळोवेळी पंचायत समितीकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून वरिष्ठांकडे बोट दाखवले जाते। काम होईल, शिक्षक मिळेल अशी बोलवण केली जाते। विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल मंदावली असताना ही रिक्त पदे भरण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार असा सवाल पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे। रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच तात्पुरते शिक्षकांचे समायोजन करावे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती। मात्र अशा कोणत्या उपाययोजना करण्याची प्रभावीपणे राबवण्यात आलेले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललाय। यामुळे परिस्थितीचे खापर आता तालुका शिक्षण प्रशासनावर पडत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। प्रसार माध्यमसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे।